निम्मीला स्कूलमधून आणलं तर आहे एवढ्या उन्हाचं भर उन्हात, आणि हिने आल्या आल्या बघा काय चालू केलं, हिचे ओल्ड व्हिडिओ बघत बसले आणि तिला एवढं फनी वाटत होतं की यार मम्मी मी अशी होत. तर त्याच्यानंतर आम्ही जेवणाचा प्लॅन केला आणि मग जेवण सकाळी तर चपाती भाजी सगळ्यांनी खाल्ली होती, त्याच्यामुळे आता वरण भातच खायचा प्लॅन केला दुपारचा. दुपारी आम्ही दोघीच होतो जेवणासाठी, त्याच्यामुळे मग वरण भात आणि मस्तपैकी मी बनवलेलं साजूक तूप जे कालच्या व्लॉग मध्ये टाकलेलं आहे. आणि हा मोहरी सगळी संपली आहे, जिरा सगळा संपला म्हणजे डब्यातला मसाल्याच्या डब्यातला, ते आता नवीन टाकायचं. निमीला वाटते वाव काय बनवायला लागली, पण नंतर तिला समजणार आहे की रोजच आहे, त्या वेगळं नाहीये. मला वाटतं निमीचा जेवणाचा टाइम झाला. वरणाला तर एकदम नॉर्मलशी फोडणी. हल्ली मी वरण जरा 4 डाळी मिक्स करून बनवायला लागले आणि आता निमीला असं वाटते की वाव इथे टॅलेंट शो चालला वाटतं, चल आपला पण थोडं टॅलेंट. तर ती टॅलेंट दाखवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर गेली तिच्या मस्ती संपल्यानंतर आणि हळद टाकायची विसरले होते. तिचा टॅलेंट बघता बघता तर टॅलेंट तिच्यामध्ये तर खूप आहे, विचारायलाच नको. तर अशा प्रकारे आमचं मस्तपैकी सात्विक जेवण आहे आज. आणि त्याच्यानंतर गिरणीत गेले, गिरणीमधून पीठ आणलं, डब्बे धुवायचे तेव्हाच ते पीठ चाळून वगैरे मी ठेवते, म्हणजे सकाळचं कसं पसारा असतो आपला पटापट पटापट करायचं असतं, त्याच्यामुळे मग मी नाही हे करत, त्या सकाळी चाळत नाही बसत. आणि माझी स्किन खूप चांगली झाली आहे. माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी मला विचारत आहेत पहिल्यापेक्षा तुझी आता चांगली स्किन झाली आहे तर काय वापरतेस, तर मी सेटाफिल मॉइश्चरायझर वापरते. पहिले स्टार्टिंगला इतका इफेक्ट नाही दिसत, पण 1-2 महिन्यानंतर खूप इफेक्ट दिसतो. आणि हे आमचं स्टोर झालेलं आहे ते लगेच अवॉइड करा, कारण की AC वगैरे ते आम्ही ओपन करून ठेवूच शकत नाही. आणि हे बघा माझं तुपातलं तर बोलायलाच नको काय. तर सॉक्स वगैरे आम्ही असेच ठेवतो. आणि हे असं जेवण रेडी झालेलं आहे आणि जेवण जेवून घेतो. निम्मीला थोडंसं लाड आलाय तर तिला हाताने चारते मस्त, की मला पण थोडंफार आवडतं की छान आपल्या हाताने भरवावा आपल्या पिल्ल्याला. तर मी चारत असते तिला जेव्हा ती घरी असते तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग माझं जेवण करून घेते. आणि हा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ओरडताना दिसले ना, तर का ओरडत होते, निम्मीला लागली होती उचकी, त्याच्यामुळे मला तिला भीती दाखवायची होती. भीतीने कसं उचकी जाते ना हे मी ऐकलं होतं, सो म्हणून मी ओरडत होते. मी ऐकलं की तूप कधीच गरम करून भातावरती वगैरे टाकायचं नसतं, तूप कधी पण जसं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं असतं. सो मी नेहमी जेवणावरती किंवा पराठ्यावरती जसं आहे तसंच 1 चमचाभर तूप मी भातासोबत नेहमी घेते निम्मीसाठी. 2000 years. इथे झोपायचं नाटक चालू आहे बरं का, त्याच्यामुळे डोळे उघडे करून आम्ही झोपत आहोत. आणि आता इथेच व्लॉग संपवते. बाय, आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढे.